नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण अशा एका पवित्र तिथीबद्दल जाणून घेणार आहोत जी गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची असते। ती म्हणजे आपली मंगली चतुर्थी किंवा ज्याला आपण अंगारकी चतुर्थी देखील म्हणतो। ही चतुर्थी नक्की काय असते, तिचे महत्त्व काय आणि या दिवशी काय करावे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात आधी समजून घेऊयात की ही चतुर्थी नेमकी कोणती। जेव्हा कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी किंवा मंगली चतुर्थी असे म्हटले जाते। पौराणिक कथानुसार मंगलदेवाने म्हणजेच मंगळ ग्रहाने गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती। त्यावर प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला की मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने ओळखली जाईल। शास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने संपूर्ण वर्षभरातील संकष्टी चतुर्थीचे पुण्य प्राप्त होते। ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा ज्यांच्या आयुष्यात खूप विघ्न खूप अडचणी येत आहेत अशा लोकांसाठी हा दिवस अत्यंत लाभदायक असतो। आता पाहूयात या दिवशी पूजा कशी करावी। तर सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपती समोर उपवासाचा संकल्प करावा। बाप्पाला लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंद आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी। ओम गण गणपते नमः किंवा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे। नैवेद्यासाठी गुळ खोबरे किंवा बाप्पाचे लाडके मोदक बनवून अर्पण करावेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपवास रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊनच सोडला जातो। म्हणून आज 6 जानेवारी 2026 रोजी मंगळवारी मंगळी चतुर्थी आलेली आहे। म्हणून आज सर्वांनी देवाचा उपवास करावा, देवाची मनोभावे प्रार्थना करावी। गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतील। तर मंडळी, अशी ही मंगळी चतुर्थी आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करणारी आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। सर्वांना गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।